महायुतीकडून ठाण्यात नरेश म्हस्केंना उमेदवारी तर कल्याण डोंबिवलीमधून श्रीकांत शिंदेंच्या नावाची अधिकृत घोषणा। ही लढाई म्हणजे कार्यकर्ता विरुद्ध मुजोर खासदार अशी असेल। ही लढाई एकतर्फी होणार। उशिरा उमेदवारी जाहीर करणं हा आमच्या रणनीतीचा भाग होता। उमेदवारी मिळाल्यानंतर नरेश म्हस्केंची प्रतिक्रिया। उमेदवारी जाहीर झाल्यानंतर म्हस्केंच्या पत्नीनं औक्षण केलं। उमेदवारीची अधिकृत घोषणा झाल्यानंतर कल्याण डोंबिवलीचे उमेदवार श्रीकांत शिंदेंनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे आभार मानले। तर ठाण्यामध्ये नरेश म्हस्के मोठ्या मताधिक्याने विजयी होतील असा विश्वास श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केला। ठाण्याच्या उमेदवारीबाबत शेवटच्या क्षणापर्यंत भाजपने शिवसेनेला झुलवत ठेवलं। किमान ठाण्याची जागा तरी द्या असं म्हणण्याची वेळ शिंदेंवर आली। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची टीका। तर ठाण्यामध्ये महाविकास आघाडीत जिंकेल, वडेट्टीवारांना विश्वास। नाशिकच्या जागेचा तिढाही सुटला। नाशिकमध्ये महायुतीकडून हेमंत गोडसेंना उमेदवारी जाहीर। भाजप राष्ट्रवादीचा आग्रह डावलून नाशिकची जागा स्वतःकडे घेण्यात मुख्यमंत्री शिंदेंना यश। नाशिकच्या जागेसाठी हेमंत गोडसेंची उमेदवारी अपेक्षित होती। आपण अजिबात नाराज नाही, जुनं सगळं विसरून जोमानं काम करणार, छगन भुजबळ यांचं वक्तव्य। महायुतीमधून पालघरच्या जागेवर भाजपचा दावा। पालघरची जागा भाजप जाहीर करेल, भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंचं वक्तव्य। भाजपचा आज मुंबईमध्ये कार्यकर्ता मेळावा। देवेंद्र फडणवीस मार्गदर्शन करणार। दादरच्या कामगार मैदानावरती संध्याकाळी 5 वाजता मेळाव्याचं आयोजन। मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलारांसह भाजपचे महत्त्वाचे नेते मेळाव्याला हजर राहणार। महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधून कल्याण लोकसभा क्षेत्रातील मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा प्रचार मेळावा। या मेळाव्याला अविनाश जाधव, खासदार श्रीकांत शिंदे, आमदार राजू पाटील उपस्थित राहणार। उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर। महाराष्ट्रामध्ये योगींच्या 3 प्रचार रॅली। सोलापूरमध्ये आज उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची राम सातपुते यांच्या प्रचारासाठी जाहीर सभा। वल्याळ मैदानावर दुपारी 3 वाजता सभेचं आयोजन। सांगलीचे भाजप उमेदवार संजय काका पाटील यांच्या प्रचारासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची आज जाहीर सभा। संध्याकाळी 5 वाजता सांगली मिरज रोडवरच्या चिंतामण कॉलेजच्या ग्राउंडवरती सभा होईल। प्रकाश आंबेडकरांची उद्या धाराशिवमध्ये जाहीर सभा। वंचितचे उमेदवार भाऊसाहेब आंधळकरांच्या प्रचारासाठी सभा घेणार। सुनेत्रा पवारांसाठी भोरमध्ये मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत प्रचार सभा। संध्याकाळी 5 वाजता सभेचं आयोजन। नरेंद्र मोदींच्या विरोधात विरोधकांकडे कोणताही मुद्दा नाही, त्यामुळे खालच्या भाषेत टीका। त्यांच्यावर 10 वर्षात भ्रष्टाचाराचा आरोप झालेला नाही, त्याबद्दल कोणी काही बोलत नाही। मोदींमुळे अनेकांना सत्तेपासून बाजूला राहावं लागलं, अजित पवार यांचं वक्तव्य। आपण वेगळा रस्ता स्वीकारलाय, एकेकाळी त्यांना दैवत मानत होतो, त्यांच्या वक्तव्याबद्दल बोलावं एवढे आपण मोठे नाही। शरद पवारांच्या टीकेवर अजित पवारांची प्रतिक्रिया। दैवत कधीही बदलत नसतं, देव पावला नाही म्हणून सोडणं म्हणजे आपण दैवताला कधीच मानलं नव्हतं। अंबादास दानवेंचा अजित पवारांना टोला। तर भाजपनं घराघरात वाद निर्माण केले, त्यामुळे जनता संताप व्यक्त करतेय, अंबादास दानवेंचं वक्तव्य। महाराष्ट्रात कुठे लूट झाली हे उद्धव ठाकरे यांनी एक उदाहरण देऊन दाखवावं। त्यांनी आणि मी 2.5 वर्ष एकत्र सरकार चालवलं, आमच्यात कधीही मतभेद नव्हते। निवडणुकीच्या काळात असे आरोप होतात। उद्धव ठाकरेंच्या आरोपांवर अजित पवारांची प्रतिक्रिया। कुणालाही धमकी दिलेली नाही, विरोधकांकडे कोणताही मुद्दा राहिला नसल्यानं आमच्याबद्दल गैरसमज पसरवला जातोय। आम्ही त्यांच्याबरोबर असताना कधीही धमक्या दिल्या नाही, यापुढेही धमक्या दिल्या जाणार नाहीत। अजित पवारांची धमकीच्या आरोपावर प्रतिक्रिया। महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा शरद पवारांना जिल्ह्यात केलेल्या विकासाबाबत बोलण्यासाठी खुलं आव्हान। शरद पवारांनी विखे पाटलांनी जिल्ह्याचा विकास केला नसल्याची टीका केली होती। धनंजय मुंडे म्हणजे पात्रता नसलेला माणूस, त्यांना कशातून बाहेर काढलंय हे जर सांगितलं तर त्यांना बाहेर फिरणं मुश्किल होईल। आज जे बोललो ते शेवटचं, यापुढे बोलणार नाही। शरद पवारांचा धनंजय मुंडेंना इशारा। धनंजय मुंडेंनी शरद पवारांवर टीका केली होती। सर्वसामान्यांचे प्रश्न संसदेत मांडण्याचं काम सुप्रिया सुळेंनी केलं, त्यांचं काम बोलतंय, त्यामुळे पुन्हा एकदा त्या प्रचंड मताधिक्याने निवडून येतील, रोहिणी खडसेंना विश्वास।
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अहमदनगर इथे 6 तारखेला सुजय विखे यांच्या प्रचारासाठी जाहीर सभा। या सभेला चांगला प्रतिसाद मिळेल, राधाकृष्ण विखे पाटील यांनी विश्वास व्यक्त केला। प्रशासनाकडून पंतप्रधानांच्या दौऱ्याबाबत तयारी सुरू, विखे पाटलांची माहिती। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कालचं भाषण लातूरकरांच्या प्रश्नाला वाचा फोडणारं नव्हतं। मागच्या 10 वर्षात पाण्याच्या प्रश्नासाठी त्यांनी काय केलं याचं उत्तर त्यांच्याकडे नाही। काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर शिवाजी काळगे यांची मोदींच्या भाषणावर प्रतिक्रिया। आपण निष्क्रिय खासदार आहोत तर पंतप्रधान मोदी विरोधात सभा का घेतात? ठाकरे गटाचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांचा सवाल। धाराशिवमध्ये अर्चना पाटील यांच्यासाठी मोदी यांनी घेतलेल्या सभेवर ओमराजे निंबाळकर यांची टीका। दिल्लीहून मोदी शहा यांच्या औरंगजेबाप्रमाणे राज्यात स्वाऱ्या होत आहेत, त्यांच्यापासून महाराष्ट्राचं संरक्षण करण्याची जबाबदारी पुन्हा एकदा आपल्यावर पडली आहे, संजय राऊत यांचं वक्तव्य। नरेंद्र मोदी आणि नेत्यांना नावं ठेवणं, महाराष्ट्रद्रोही बोलणं याची संजय राऊत यांना लाज वाटायला पाहिजे। मोदी शहा हे शिवरायांचे मावळे, त्यांनी महाराष्ट्र वाचवला, नितेश राणे यांची संजय राऊतांवर टीका। महाराष्ट्राला उभं करणारी महाविकास आघाडी आहे, महायुतीतल्या त्रिकुटानं महाराष्ट्राला लुटलं, महाराष्ट्र खिळखिळा केला आणि म्हणूनच देशाच्या पंतप्रधानांना दारोदारी फिरण्याची वेळ आली, विजय वडेट्टीवार यांची टीका। भाजपच्या पाठिंब्यानं आरोप केले असं किरीट सोमय्या म्हणतात, भाजपला हे मान्य आहे का? अनिल परब यांचा सवाल। तर रवींद्र वायकर, यामिनी जाधव आणि राहुल शेवाळ्यांच्या प्रचारासाठी भाजपनं किरीट सोमय्यांना स्टार प्रचारक करावं, परब यांची मागणी। 17 तारखेला शिवतीर्थावर सभेसाठी मनसेनं अर्ज केला, इतरांची पोरं कडेवर खेळवणार नाही असं राज ठाकरे म्हणाले होते। मग आता मनसेचा उमेदवार नसताना कुणासाठी सभा घेताय? अनिल परब यांची राज ठाकरेंवर टीका। बोलण्याचा स्तर खाली जातोय, ही महाराष्ट्राची संस्कृती नाही, त्यांना सल्ला द्यावा एवढा मोठा माणूस आपण नाही, गुलाबराव पाटलांची संजय राऊत आणि आदित्य ठाकरेंवर टीका। जसं पेराल तसंच उगवतं असाही सल्ला दिला। आमच्या पक्षाचे म्हणजे शिवसेनेचे लोक मागच्या काळात कुणी फोडले याचा रीतसर अभ्यास केला तर त्यावेळी आमचाही आत्मा असाच म्हणत होता, गुलाबराव पाटील यांची शरद पवारांवर टीका। निवडणुकांमध्ये सध्या जो बोलण्याचा स्तर आहे तो खालच्या पातळीवर जाताना दिसतोय, विजन काय आहे यावर चर्चा न करता व्यक्तिगत टीका करणं उचित नाही, उद्धव ठाकरेंच्या फडणवीसांवरच्या टीकेवर गुलाबराव पाटील यांची प्रतिक्रिया। सोलापूर लोकसभा उमेदवार राम सातपुते यांच्या प्रचारासाठी त्यांच्या पत्नी संस्कृती मैदानात उतरल्या, पंढरपूरमध्ये महिलांच्या बैठका घेतल्या, कोर्टी इथं घरोघरी जाऊन महिलांशी संवादही साधला। राजकारण म्हटलं की चढ उतार येत असतात, नकारात्मक विचारानं त्याकडे पाहू नये, अन्य राज्यांपेक्षा महाराष्ट्राचं राजकारण सुसंस्कृत म्हणून पाहिलं जात आहे, राजकीय चिखलफेकीवरून सत्यजित तांबे यांची प्रतिक्रिया। 2.5 वर्ष मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे कोकणासाठी त्यांनी काहीही करू शकले नाहीत, मग आता कोणत्या अधिकारानं तुम्ही कोकणात येता? दीपक केसरकरांचा ठाकरेंना सवाल। ठाकरेंच्या बोलण्याला बळी पडाल तर कोकणाच्या विकासाला लगाम लागेल, केसरकरांचं वक्तव्य। नारायण राणेंना कोकणातील जनता निवडून आणू शकली नाही तर येणारा काळ आपल्याला माफ करणार नाही, मंत्री दीपक केसरकरांचं वक्तव्य। तर ठाकरे गटाकडून सहानुभूतीचं राजकारण केलं जात असल्याचा केसरकरांचा आरोप। मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चांना पूर्णविराम, आपण तुर्तास निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतल्याची संजय पांडेंची ट्विटद्वारे माहिती। महायुतीचे उत्तर मुंबईतील उमेदवार आणि भाजप नेते पियुष गोयल यांच्याकडे सुमारे 110 कोटींची संपत्ती, गोयल यांच्यावर एकही गुन्हा दाखल नाही, त्यांच्याकडे व्यावसायिक गाळा अथवा शेतजमीन नाही, बरीचशी गुंतवणूक बँकेतील ठेवी आणि शेअर्सच्या स्वरूपात। उत्तर पूर्व मुंबई मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार संजय दिना पाटील यांच्याकडे 2,30,00,000 रुपये संपत्ती, मात्र त्यांच्याकडे स्वतःचं घर आणि वाहन नसल्याची माहिती। कल्याण लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार वैशाली दरेकर यांच्याकडे 26,97,086 रुपयांची संपत्ती, 2009च्या तुलनेत त्यांच्या संपत्तीमध्ये 23,12,996 रुपयांची वाढ। पहिल्या निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यामध्ये 66.14% मतदान तर दुसऱ्या टप्प्यामध्ये 66.71% मतदान, निवडणूक आयोगाची माहिती।
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील शिवसेनेच्या तिन्ही जागांचा मुख्यमंत्री आज आढावा घेणार। लोकसभा मतदारसंघातील विभाग प्रमुख, विधानसभा समन्वयक आणि पदाधिकाऱ्यांना मुख्यमंत्री मार्गदर्शन करणार। संजय निरुपम यांनी रवींद्र वायकर यांच्या निवडणूक प्रचार प्रमुख बनलं पाहिजे। त्यांना उत्तर पश्चिम मतदारसंघाची संपूर्ण माहिती आहे। त्याचा शिवसेनेला खूप उपयोग होईल, त्यामुळे त्यांना शिवसेनेत घेतलं पाहिजे। भाजपचे नेते मोहित कंबोज यांची पोस्ट। निवडणुकीपर्यंत सगळे एकमेकांवर टीका करतात, त्यानंतर आम्ही सगळे एकत्र येतो। धर्मराव बाबा अत्राम यांची नरेंद्र मोदींच्या शरद पवारांवरच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया। मोदी यांनी शरद पवारांना भटकता आत्मा असं म्हटलं होतं। भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतला दिंडोरी लोकसभेचा आढावा। या बैठकीमध्ये स्थानिक महायुतीच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा। यावेळी शिवसेना, राष्ट्रवादी आणि आरपीआयच्या नेते मंडळींची उपस्थिती। स्वर्गीय विनायक मेटेंचे बंधू रामहरी मेटे भाजपसोबत लोकसभा निवडणुकीमध्ये जय शिवसंग्रामचा भाजपला जाहीर पाठिंबा। भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची नाशिकमध्ये भेट घेऊन रामहरी मेटे यांनी आपला पाठिंबा जाहीर केला। छत्रपती संभाजीनगरमध्ये संदीपान भुमरेंच्या प्रचारासाठी भाजपचा पुढाकार। केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड आणि मंत्री अतुल सावेंची शहरामध्ये पदयात्रा। महायुतीचा उमेदवार निवडून आणण्यासाठी नागरिकांच्या भेटीगाठी सुरू। 13 मे रोजी पंतप्रधान मोदींची मुंबईच्या शिवतीर्थावर सभा। त्या सभेमध्ये मोदी आणि राज ठाकरे एकाच व्यासपीठावर येण्याची शक्यता। 2 तारखेला अर्ज भरण्यासाठी कल्याणमध्ये तुफान गर्दी असेल। कल्याणची जनता महायुती आणि श्रीकांत शिंदेंवर किती प्रेम करते हे 2 तारखेला दिसून येईल, श्रीकांत शिंदेंचं वक्तव्य। राज्य सरकारच्या धोरणानुसार यापुढे सगळे अधिकृत सरकारी कागदपत्रांवर आईचं नाव लिहिणं बंधनकारक। 1 मे पासून जन्मणाऱ्या सगळ्या बालकांची नावाची नोंद करताना वडिलांच्या नावाआधी आईचं नाव लिहिणं बंधनकारक असेल। महाराष्ट्र दिन म्हणजे या भूमीचा वैभवशाली वारसा आणि अदम्य भावना यांचा गौरव करण्याचा दिवस। महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी आम्ही काम करत राहू। महाराष्ट्राच्या जनतेला हार्दिक शुभेच्छा। नरेंद्र मोदींकडून महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा। महाराष्ट्र दिनानिमित्त मुंबईतल्या शिवाजी पार्क इथं आयोजित ध्वजारोहण सोहळ्याला राज्यपाल रमेश बैस यांच्यासह मुख्यमंत्र्यांची हजेरी। नागपूरमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये महाराष्ट्र दिनाचा सोहळा संपन्न। महाराष्ट्र स्थापना दिनानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून हुतात्मा चौक इथे हुतात्म्यांना अभिवादन। मंत्री मंगलप्रभात लोढाही सोबत उपस्थित। महाराष्ट्र दिनानिमित्त हुतात्मा स्मारक इथं उद्धव ठाकरेंनी आदरांजली वाहिली। यावेळी आदित्य ठाकरे, अनिल देसाई, संजय दिना पाटील, अरविंद सावंत यांची उपस्थिती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।